नमस्कार, मी वयम मासिक रत्नक्रांती. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि आता हळूहळू श्रावण संपायला पण येतोय. आणि श्रावण अमावास्या ही पिठोरी अमावास्या असते आणि याच दिवशी आपण मातृदिन साजरा करतो. हा भारतात करतो बरं का, कारण जागतिक मातृदिन म्हणजे मदर्स डे हा जनरली मे महिन्यामध्ये साजरा केला जातो. पण ही जी पिठोरी अमावास्या आहे ही आपल्याकडे मातृदिन म्हणून साजरी करतात आणि या दिवशी आपल्या मुलांसाठी त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते, आईला वंदन केलं जातं आणि एकंदरीतच आपल्या संस्कृतीत आईला खूप मान आहे, ती आपल्याला अगदी देवासारखी आहे. सो आपण या दिवशी मातृदिन साजरा करतो आणि याच मातृदिनाच्या निमित्ताने आज आपण अशाच एका मायलेकीशी छान गप्पा मारणार आहोत. आणि ह्या आपल्याच वयम परिवारातले आहेत हे विशेष, कारण वयमचं आणि या मायलेकींचं नातं खूप घट्ट आहे. जेव्हा वयम सुरू झालं तेव्हा वयमचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे ज्याच मायलेकी आल्या त्या आई माऊलीने ते काम पाहिलं होतं. सो आपण एकंदरीतच या रंजक गप्पाच्या मातृदिनानिमित्त मारणार आहोत. तुम्ही पहिली त्यांची ओळख करून देते. नमस्कार नेत्रा मॅडम. नमस्कार. हाय वेदिका. हाय नमस्कार. वेदिका हिचा परिचय करून द्यायचं झालं थोडक्यात तर वेदिका ही बहुरंगी बहर 2017ची विजेती आहे आणि नेत्रा नरवणे मॅडम ह्या स्वतः भरतनाट्यम शिकवतात, त्या भरतनाट्यम गुरु आहेत आणि त्या वयमसाठी वयमच्या प्रतिनिधी आहेत आणि काय म्हणूया आपल्याच कुटुंबातले ते एक आहेत. सो सुरुवातीला मी तुम्हाला अल्प परिचयानंतर असं विचारेन की वेदिका तू काय काय अजून करतेस ते पण जरा आमच्या प्रेक्षकांना सांग. तर मी सध्या केळकर शिक्षण मंडळाच्या विनायक गणेश मचे महाविद्यालयामध्ये कला शाखेमध्ये द्वितीय वर्षात आहे, SYBL आहे आणि सायकोलॉजी अर्थात मानसशास्त्र ह्या विषयामध्ये हा माझा मुख्य विषय अभ्यासाचा. मी गेली 14 वर्ष कथ्थक शिकतेय आणि सध्या मी नृत्यगुरु शीतल कापोले ताई डोंबिवलीमध्ये लहेजा आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून माझ्या मध्यमापूर्ण परीक्षेची तयारी करते. मला वाचायला खूप आवडतं. सो मी 2 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरती माझं बुकलेट बरी या नावाने एक पेज सुरू केलं, त्याच्यावरती मी माझ्या आवडीच्या पुस्तकांवरती मी वाचत असलेल्या पुस्तकांवरती लिहिते आणि बाकी कॉलेजमध्ये निवेदन डान्स या गोष्टी चालू असतात माझ्या. त्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की तिने आता जे सांगितलं त्यावरून ती किती मल्टी फॅसिलेटेड आहे आणि बहुरंगी आहे. नेत्रा मॅडम तुम्ही काय काय करता ते पण आम्हाला सांगा. सर्वात पहिल्यांदा मी सध्या गृहिणी आहे. पहिलं म्हणजे प्रायोरिटी नेहमीच गृहिणी आहे, पण मी लहानपणापासून भरतनाट्यमचे धडे घेतलेले आहेत. माझं विशारद झालंय गांधर्व महाविद्यालयातून. त्यामुळे मी जेव्हा BA परीक्षा दिली त्यानंतर लगेचच मी कल्याणला क्लास सुरू केले होते. मध्यंतरी लग्नानंतर काही गोष्टी बदलल्या, मग थोडी थांबले. पण वेदिका 1.5-2 वर्षाची असताना परत बदलापूरमध्ये माझ्या राहत्या घरी मी भरतनाट्यमचे क्लासेस सुरू केले आणि तेव्हापासून माझ्याकडे काही कारणांनी वैयक्तिक कारणांनी गॅप जरी झाली तरी मी सातत्याने क्लासेस चालू ठेवले, माझा स्वतःचा अभ्यास चालू ठेवला. ही माझी म्हणजे व्यक्तिगत ओळख झाली. त्याच्या पलीकडे जाऊन असं असतं की आपण समाजात राहत असताना आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. आम्ही सुदैवाने बदलापूरमध्ये माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत की आम्ही सगळ्यांनी मिळून 2014 पासून सुरुदय कलांगण नावाची एक संस्था उभी केली. म्हणण्यापेक्षा ती आपोआप झाली. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊ आणि 2014 ते 2024 सातत्याने 10 वर्ष सुरुदय कलांगणचं सक्रिय सभासदत्व मी स्वीकारलेलं आहे आणि मी ते निभावते. आणि खूप आनंद होतोय की घडत्या वयातल्या मुलांना त्यांच्या पालकांना बरोबर घेऊन अनेकविध उपक्रम आम्ही त्या संस्थेच्या माध्यमातून साकारले. उत्तम प्रतिसाद मिळाला. वयमचं प्रतिनिधित्व हा तर रुटीनचा एक भाग आहे. आता काळानुपरत्वे थोड्याशा गोष्टी बदलत आहेत, पण तरी सुद्धा सतत वयम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं किंवा वयमसारख्या अनेक गोष्टी, मग वेद सारखं एखादा प्लॅटफॉर्म असेल किंवा आम्ही सुरूचं काम करतो तशा अनेक गोष्टी असतील. हे विचारांचं देवाणघेवाण अनेक लोकांपर्यंत व्हायला हवं ह्याच्यासाठी प्रयत्नशील असते. कारण आपण नुसतेच कुटुंबात म्हणून नाही राहू शकत, आपण त्याच्या पलीकडे गेलो पाहिजे. आणि तुम्ही सतत नेहमी असताच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि तुमचं आम्ही रोजच्या सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रमांविषयी जाणून आहोत. तर आपण आज मातृदिन विशेष गप्पा मारतोय, तुमची ओळख झाली आहे. मी असा एक प्रश्न सुरुवातीला विचारेन.
वेदिका जेव्हा झाली म्हणजे तेव्हाच आईचा पण जन्म झाला आणि हा आई म्हणून आपण नवीन रूपात आल्यानंतर नवीन भूमिकेत आल्यानंतर काय होते तेव्हाचे भाव म्हणजे आता आपल्याला मुलगी झाली आहे आणि आता आपण पुढे काय हिचं कसं संगोपन नाही काहीतरी डोक्यात आपलं सुरू असतं त्याबद्दल सांगायला जरा. सर्वात प्रथम मुलगी झाली याचा आनंद प्रचंड होता आम्हाला दोघांनाही होता आई बाबा म्हणून. आमच्या घरात मुलगा मुलगी असं काही नाहीच आहे पण तरी सुद्धा मला स्वतःला मुलगी झाल्याचा आनंद वेगळा होता कारण मुलगी इज इक्वल टू सृजन हे पक्क होतं डोक्यात. आणि मला माझ्या जडणघडणीपासून माझ्या दोन्हीकडच्या आजी माझ्या घरात आत्या काकू मामी मावशी किंवा माझ्या मोठ्या बहिणी आहेत आत्या बहिणी वगैरे आई माझी या सगळ्यांकडून आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाईंकडून जे जे काही मिळालं ते सगळं तिच्यामध्ये उतरवायची प्रबळ इच्छा त्या क्षणापासून होती. आणि डोंट नो म्हणजे ती व्हायच्या आधीपासून कुठेतरी एक मातृत्वाची चाहूल जेव्हा लागते तेव्हापासून कुठेतरी असं एक जाणवत होतं की म्हणजे बहुतेक मुलगी होईल कारण मी नृत्य शिक्षिका आहे किंवा मी नृत्य करते तर मला सारखं त्याच पद्धतीच्या गोष्टी किंवा काही ना काहीतरी नवीन करावं असं वाटत होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई पण मिळाल्या ना माझ्या शब्दकोशातून कंटाळा हा शब्दच बाद झाला आणि मी खूप आनंदी होते. आणि नंतर म्हणजे खूप एक ती फेज खूप छान होती ती जवळजवळ 4.5-5 वर्षाची होईपर्यंत. आणि माझ्या सासूबाई शाळेत शिक्षिका होत्या आणि त्या एचएफ होत्या त्यामुळे त्यांच्यावर जबाबदाऱ्या पण होत्या वेगवेगळ्या. आणि माझे सासरे डॉक्टर आहेत त्यांची त्यावेळेला प्रॅक्टिस चांगली चालू होती तिचे बाबाही कामानिमित्त बाहेर नसायचे त्यामुळे आम्ही दोघी हा वेळ खूप मिळाला. आणि त्यावेळेला मी ठरवून कुठेही बाहेर काही केलं नाही झालं म्हणजे मी स्वतः खूप घडत गेले. आणि त्या वयात जिथे फाउंडेशनची वर्ष ज्याला आपण म्हणतो तिथे मला ना तिच्यातलं काय इन्स्टिंक्ट आहे तिला काय करायला आवडेल हे मला तिथेच समजलं. आणि फक्त मला एकच माहिती होतं की आपण देव करायचं नंतर त्याचं काय करायचं ते त्या पातळ्यांवर ती बघून घेईल ते संधी जशा मिळतील त्याचं तिला जे जिथे तिला तिचा विचार कमी पडेल तिथे फक्त आपण जोड लावायची बाकीचं आहेच नशीब असंच सांगायला आपल्याला आपण फक्त देव करायचं एवढी एकच भावना होती आणि मी ते पूर्ण केलं. आता तुम्ही म्हटलं की जसं की तुम्ही तिला घडवताना अगदी म्हणजे ठरवलं की मला या गोष्टी मी तिला देऊ करणार आहे. कसं होतं तिचं बालपण म्हणजे कशी होती ती बालपणी थोडी खट्याळ होती म्हणजे अशी ती शांत होती आणि ते घडवताना असं काही तुम्ही टप्पे तिच्यासाठी आखले होते का की या वर्षाची झाल्यानंतर मी तिला इकडे पाठवणार इकडे कारण आजकालचे पालक खूप सजग असतात की माझी मुलगी प्रत्येक किंवा माझं मूल प्रत्येक त्याच्यात आलं पाहिजे की त्यांचा हट्ट असतो तर तसं कसं म्हणजे वाढवलं तुम्ही ते पण सांगा. एक माहिती होतं की माणसं जेवढी आजूबाजूला असतील तेवढं व्यक्तिमत्व समृद्ध होत जातं. मग त्यात कधी कधी घरातली होणारी मतमतांतर पण वेगळा संस्कार देऊन जातात आणि एकत्रितरित्या विचार करून एखादी कुटुंबातली गोष्ट पुढे नेणं हे पण महत्वाचं होतं. त्यामुळे एक नक्की की तिला तिचं भोवताल माणसांनी समृद्ध असावं अनुभवांनी समृद्ध असावं आणि मग त्याच्यासाठी जे जे काही करायला लागेल ते सगळं आपण करायचं. आणि ती मोठी होत असताना प्रचंड ऍक्टिव्ह होती अगदी लहान असल्यापासून म्हणजे तिची काम करण्याची क्षमता खूप आहे हे लक्षात आल्यापासून मग मी तिला माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायची. म्हणजे अगदी साधं भाजी आणायचं असलं तरी मग त्यावेळेला कमी भाजी आणायची पण तिला बरोबर घेऊन जायचं किंवा कुठेही इतर कुठली कामं असतील मला कोरिओग्राफीसाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये बोलवलं जायचं. सुरुवातीला मी हा प्रयत्न केला की तिची कुठेतरी सोय लावायची आजोबांजवळ किंवा आमच्या इथे काकू राहायच्या त्यांच्या पाळणाघरामध्ये. पण मग असं लक्षात आलं की आपलं मन रमत नाहीये म्हणजे तिला ठेवून मग का नाही म्हणजे. आणि नृत्य ही गोष्ट अशी आहे की ती जेवढं बघेल कारण नृत्य जसं शिकावं तसं ते जेवढं बघू तेवढा तो संस्कार वेगळा होतो. तर म्हणलं का नाही मग तिला घेऊन मग मी तिला घेऊन जायला लागले आणि बदलापूरमध्येच करत होते बऱ्यापैकी काम. त्यामुळे मग ते घेऊन जायला लागल्यानंतर तिचाही वेळ चांगला. आणि खूप मजेशीर गोष्ट अशी होती की जेव्हा ती 2.5 वर्षाची असताना मी माझ्या घरात क्लास सुरू केले अगदी 5 मुलींपासून सुरू केले तर त्यांना मी जसं शिकवायची तिच्याकडे वॅक्स
क्रेयॉन्स असतात आपले चॉक, तर ती त्या सगळ्या खडूंना जोडी जोडीने उभं करायची आणि त्यांना सांगायची म्हणजे ती त्याच्यात रमायची, म्हणजे अगदी माझ्या शेजारी बसून. आणि मग हळूहळू ती जशी तिच्या पायात जोर आला, ती एक 3-3.5 मी एवढ्या लहानपणी मी मुलींना घेत नाही 6 वर्ष पूर्ण आल्याशिवाय, पण ती माझ्या मांडीवर बसूनच सगळं बघत होती. त्यामुळे हस्तमुद्रा म्हणा किंवा आय मुवमेंट्स, नेक मुवमेंट्स हे आपोआप होत गेलं. त्याच्यासाठी वेगळं काहीच केलं नाही. फक्त एक नक्की होतं की तिने वाचलं पाहिजे. कारण ते माझ्या माहेरी सुद्धा, मी लहानपणापासून खूप वाचत आले. माझ्या सासरी, माझ्या घरी सुद्धा पुष्कळ पुस्तकं होती. आमच्याकडे सगळेच वाचक उत्तम आहे. रोजच्या वर्तमानपत्रापासून ते अगदी आवर्जून म्हणजे पुस्तकं खरेदी करण्याकडे आमचा कल पहिल्यापासूनच होता. त्यामुळे आम्ही दोघांनी हे ठरवलं की काय झालं तरी मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे आणि ती अशी पुस्तकं हातात देऊन लागणार नाही. त्यामुळे मग तिला जवळ घेऊन बसायचं. म्हणजे काही झालं तरी कितीही बिझी असलो तरी, तिच्या बाबांना वेळ असेल तर इथे असले तर ठीक आहे, अदरवाईज मी आणि ती रोज अर्धा तास तरी वाचायचो. आणि मग सुरुवातीला गोष्टींच्या रूपाने, मग हळूहळू मी तिला वाचून दाखवायला लागले आणि ती ऐकायची. मग जसं जशी तिची शब्दांची ओळख वाढली, तिची शब्दसंपदा वाढली, ती वाचायला लागली. त्यानंतर तिचं ती वाचायची, ती मला वाचून दाखवायची आणि मग तिचं ती पुस्तक वाचायची, आमचं आम्ही वाचायचो. त्याच्यामुळे एक छान वातावरण रात्री असायचं. आणि त्यावेळेला मुलांच्या हातात काय, पालकांच्या हातात पण इतके होत नव्हते. हा खूप मोठा फायदा तिच्या बाबतीत आम्हाला जाणवला. आणि वाचनावर तर बोलायलाच नको, तुम्हाला म्हणजे खरंच वाचनाचा संस्कार जो तुम्ही तिच्यावर बालपणापासून केलाय तो तिला खरंच पुढे जाऊन पण खूप उपयोगी ठरणार आहे. वेदिका, मी आता तुझ्याकडे येते. तुला असे काही बालपणीचे किस्से आठवतात ग की तुझे आणि आईचे वगैरे, असे की तू अगदी लहान होतीस? जनरली आपल्याला एवढं आठवत नसतं लहानपणीचं, पण काही गोष्टी असतात ज्या आपल्या खूप लक्षात राहतात. काही आठवतात का तुला? लहानपणीचे किस्से आठवत असे नाही, पण मी एक किस्सा खूप ऐकलाय की माझ्या मामाचं घर, आईचं माहेर कल्याण आहे, आम्ही बदलापूरला राहतो. तर आम्ही ट्रेनने जायचो आणि युजली ते असं असायचं की आई मला कडेवर घ्यायची, माझ्या कडेवर माझी भावली असायची. सो ते कुठेतरी आईला रेप्लिकेट करणं खूप लहानपणापासून होतं, जे मी अजूनही बऱ्यापैकी करते. मग मला कधी क्रेयॉन्सला डान्स शिकवलं, फारच इंटरेस्टिंग आठवण आहे. पण मी कधी ओरडा नाही खाल्ला. म्हणजे तर ते एकदाच 3रीत असताना मी खूप ओरडा खाल्लेला. याचं कारण काय, तर मी अभ्यासून भोग्या सातबाईची सिरीज त्या ह्याच्यामुळे मी एकच अशी लहानपणाची स्पेसिफिक आईसोबतची पर्टिक्युलर आठवण की आई एकदाच खूप चिडलेली अभ्यासाला, का तुम्ही अभ्यासून गोष्टीचं पुस्तक वाचलं. आता तू टीनेजर्सच्या पुढे म्हणजे गेलीच आहेस, बरोबर की नाही? कॉलेजला आहेस. बरं, ही जी तुमची जनरेशन आहे ना, त्यांना आईकडे बघण्याचा जरा दृष्टिकोन वेगळा आहे, बरोबर? मी तुला असं विचारेन, तुला आई कॅमेरा वाटतो की आरसा वाटते ग? काय वाटते तुला आई? कॅमेरा की आरसा? अजून तरी आरसा म्हणायला हरकत नाही. म्हणजे कॅमेराच्या फेस पर्यंत आम्ही अजून पोहोचलो. पण ती नको वाटायला कॅमेरा, म्हणजे कॅमेरा आला की मग ते असं वाटतंय की म्हणजे मला गोष्टी स्टोअर करायच्या असल्या की मी तिच्याकडे जाते. ते एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यापासून असं नुसतंच कोणातरी सांगायचंय, कोणाला सांगू माहित नाही, मग आईला सांगितलं, असं असू शकतं. पण जर सीसीटीव्ही कॅमेरा झाला नाही, मोबाईलचा कॅमेरा आहे. ओके, गुड. म्हणजे हेच आहे की जनरली पालकांचं मुलांकडे लक्ष असणं वेगळं आणि त्यांच्यामध्ये म्हणजे अति इंटरफेअर करणं वेगळं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी होतात. म्हणून मी मुद्दाम तुला हा प्रश्न विचारला. बरं, तुम्ही सगळे जेनझी आहात, आता इंटरफेअर बद्दल मी बोलत, तुझी आई कितपत करते का तुझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर? त्याबद्दल पण आम्हाला सांगा. आणि तुला आवडतं का तिने इंटरफेअर केलेलं? नाही, ते कसं आहे, थोडंसं असं कॉन्टेक्च्युअल आहे. म्हणजे मला म्हणजे इंटरफेअर तर भरपूर करते आणि फक्त तो कॉन्टेक्स्ट जरा थोडासा असं असतो की मी खूप कन्फ्युज असते गोष्टी, फालतू गोष्टींबद्दल कन्फ्युज असते आणि मला खूप ओपिनियन्स लागतात, म्हणजे काय कपडे घालू इथपासून. सो तो इंटरफेअरन्स छान असतो, पण कधी कधी तो थोडा इरिटेट होतो. फॉर एक्झाम्पल, आता अगदी रिसेंटली घडलेली गोष्ट आहे, माझ्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये भारतभरात शिकायला मित्रमैत्रिणी डोंबिवलीत एकत्र जमलेले आणि आम्ही डिनरला भेटलेलो रात्री 10 नंतर आणि गप्पांमध्ये लेट झाला आणि मी डोंबिवलीला रात्री बदलापूरला आली, तर मी 12 वाजताची ट्रेन डोंबिवलीतनं पकडली आणि माझ्या घरी ऍडजस्ट बसतात. सो
ती खूप पॅनिक झाली आणि त्यांनी तिला पॅनिक केलं म्हणून ती पॅनिक झाली. आणि फोन मेसेज ट्रेनमध्ये माणसं आहेत का, हे आहे का, ते आहे का. आणि एका लेवलला मी खूप इरिटेट झाले की मी येईन, हा मला एक तू फोन ठेवेपर्यंत परत फोन करतेस तर मी कसं काय करू. तर ते कधीतरी असं थोडंसं इरिटेट व्हायला होतं. पण इतर वेळेला बाकी तो इंटरफिअरन्स तसा प्रोडक्टिव्ह असतो. आमच्या इंटरव्ह्यूला आवडतो ही मुळातली गोष्ट, तुला चालतो इंटरफेअर केलेलं चालतं, पण ते पण सोयीनुसार जास्त महत्वाचं आहे. मी तुम्हाला आता असं विचारते की ही जनरेशन खूप फास्ट आहे, म्हणजे ह्यांचं हातात मोबाईल आहे, इंटरनेटच्या जगात आहे, सतत ह्यांच्या आयुष्यात मोहाचे क्षण आहेत ना हे खूप इझिली येतात. तर हे जे मोहाचे क्षण येतात तेव्हा तुम्ही वेदिकाला कसं म्हणजे समजून उमजून कसं वागायचं की काय, याबद्दल कधी काही अशा गप्पा तुमच्या होतात की असं तिला तुम्ही पर्टिक्युलर नाही हे तू असंच केलं पाहिजे असं काही तिला तुम्ही सांगितलेलं आहे? हो, काही वेळेला असे चिमटे काढावे लागतात, पण त्या मैत्रिणीच्या नात्याने. कारण तिथे आई किंवा पालक म्हणून कुठेतरी आपण अधिकारवाणीने सांगायला गेलो तर विचारांची दरी आहे हे नक्की. कारण असं की आम्ही म्हणजे माझी पिढी ज्या वेळेला घडत होती त्यावेळेला आई वडिलांनी एकदा नाही सांगितलं की परत का हा प्रश्न सुद्धा यायचा नाही. बाबांनी सांगितलं की नाही जायचं, तू हे नको करूस, आम्हाला असं वाटतं तू हे करणं योग्य आहे. तर आम्ही त्याच्यावर आम्हाला मनात प्रश्न खूप निर्माण व्हायचे, पण आम्ही पालकांना कधी उलटून विचारलं नाही. तर ही मुलं उलट बोलतात असं म्हणायला नको. याचं कारण ह्या मुलांना ना खूप चांगला दृष्टिकोन स्वतःविषयी आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे त्यांना खूप लहान वयात कळतं. याचं कारण त्यांच्याकडे सोर्स भरपूर आहे. आणि सर्वात महत्वाचं, जेव्हा घराचं अंगण ओलांडून मुलं बाहेर जातात, पहिल्यांदा शाळेच्या प्रांगणात जातात, तिथे बऱ्यापैकी शेल्टर आयुष्य असतं, शिक्षक असतात मदतीला, आजूबाजूची माणसं असतात, घडवणारे असतात. त्याच्यामुळे आता वेदिका ज्या स्टेजला आहे तिथे जातात त्यावेळेला त्यांचं भोवताल बदलतो. त्यांचे मित्रमैत्रिणी हे वेगवेगळ्या परिघातून तिथे आलेले असतात, त्यांचं भोवताल वेगळं आणि ते खूप छान म्हणजे एकमेकाशी त्यांचं इंटरॅक्शन खूप चांगल्या पातळीवरचं होतं. फक्त हे कळलं पाहिजे की कोण मित्रमैत्रिणी आपल्या भोवताली असावेत, आपल्याला नेमकं काय करायचंय आणि त्या सगळ्यांमध्ये राहून आपण काय केलं पाहिजे. मी तुला नेहमी एकच सांगायचे की तू सगळ्यांशी मैत्री ठेव, कुणीच पर्टिक्युलर अमुक व्यक्ती वाईट किंवा चांगलं असं काहीच नसतं. तिथे आपण कसे कनेक्ट होतो हे महत्वाचं. आणि सगळ्यात अडकलीस तरी सुद्धा स्वतःला जे करायचंय त्याच्याशी पक्की राहा, ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे जे काही दिवसभरात होईल ते घरी येऊन आम्हाला सांगायचं. तू कोणाबरोबरही फिरायला जा, तू कुठेही जा, तू किती वाजता येणार आहेस हे मला माहिती असलं पाहिजे आणि तू कोणाबरोबर कुठे आहेस. कारण उद्या कोणीही मला बाहेरून विचारलं तरी मला मी ठोकपणे सांगितलं पाहिजे की मला माहितीये माझी मुलं कुठे आहेत आणि कोणाबरोबर आहेत. सर्वात महत्वाचं. आणि न जाणं, तुम्ही बाहेर फिरत असताना कुठली परिस्थिती तुमच्यावर येऊ शकते, अशा वेळेला अलर्टनेस असला पाहिजे आपल्यामध्ये की त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण कुठे इन्व्हॉल्व्ह व्हायचं आणि कुठे बाजूला निघून स्वतःला सेफ ठेवायचं ही गोष्ट कळली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती ज्या पद्धतीने तिचा परीख तिने बदलत गेली त्याच्यामुळे तिची ती पण खूप शून्य होत गेली आणि ती सगळं घरी येऊन पहिल्यापासून ती सांगते. आणि काही गोष्टी ह्या वेळेत अशा असतात की ज्या मैत्रिणींशीच शेअर केल्या जातात. तिथे मग मी तिला आग्रही धरते की तू मला हे सांगितलं पाहिजेस. मग मी असं म्हटलं की ठीक आहे, उलट ती अजून कोणाशी तरी कनेक्ट होते, म्हणजे हळूहळू आपल्याशी असलेला जो पाश असतो ते तिने नवीन कुठेतरी तिचं निर्माण केलेलं आहे. हे चांगली गोष्ट आहे. कारण निवड पालकांनी सांगायचं आणि मुलांनी वागायचं हे करायला ती काही मुलं रोबोट नाही आहेत की आपण नाही. कारण मतभेद तेव्हाच होतात ज्या वेळेला दोन वेगळे विचार समोरासमोर येतात. आणि माझ्या पालकांनी सांगितलेलं मी ऐकलं, पण तो काळ पण वेगळा होता ना. माझ्या पालकांना पण अवेअरनेस नव्हता असं नाही, पण त्यांचं भोवताल पण छोटं होतं, त्यांना उपलब्ध असलेली साधनही कमी होती. त्याच्यात त्यांना जे माहिती होतं त्यांनी मला खूप छान घडवलंय. आणि संस्कार ही गोष्ट अशी आहे ना, ती नुसती देऊन चालत नाही, ती आपण घ्यावी पण लागते. मी तिला प्रत्येक ठिकाणी सांगितलं, म्हणजे तुला मी बाबा आजी आजोबा सोडून खूप माणसं अशी भेटतील की जी तुला सतत काहीतरी देतात, तर तुझी ओंजळ उघडी ठेव आणि ते सगळं घेत राहा. कारण एकदा तुम्ही हात मिटून घेतलेत
की मग तिथे दिसतच नाही आपल्याला कोण काय देत आहे, हे महत्वाचं आहे. आणि जेवढं मिळवशील तेवढं लोकांमध्ये देत राहा. त्यांनी ते सगळं, कारण पहिली उंचाळ कुठेतरी रीती केलीस की पुढची उंचाळ करायला तू परत समृद्ध होत जाशील. एवढं ह्या गोष्टी केल्या, याच्यानंतर वेगळं काही करायची गरज नाही पडली. आणि म्हणजे आम्ही रात्री जेवायला शक्यतो सगळं एकत्र बसतो. आणि मग त्यावेळेला प्रत्येकाच्या दिवसभरात कुणाचं काय चाललंय, काय झालंय, कधी कधी खूप केऑस झालेला असतो, कधी कधी बाबा खूप दबलेले असतात. पण मग सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं, गप्पा मारायच्या, आणि आम्ही सगळ्यांना मिळून जे काही बघता येईल टीव्हीवर तेच बघ. कुठेतरी या जेन्सींबरोबर आपल्याला आपली डिक्शनरी बदलावी लागली आणि ती बदलली पाहिजे. म्हणजे आमच्या काळात हे असं होतं, ह्या परिमाणाने आपल्याला नाही राहत. खरंच म्हणजे तुम्ही तिला छान अगदी समजून घेऊन तिची ग्रोथ होते ना, तेही दिसते तिच्या विचारांमध्ये. बरं मला सांग वेदिका, तुमच्या मायलेकीमध्ये भांडण होतात का? कशावरून भांडण होतात? सी कसं आहे, तो थोडासा जनरेशनचा म्हणजे प्रॉब्लेम असावा की ती खूप कलेक्टिव्हिस्टिक कल्चरला बिलॉंग करते खूप जास्त. म्हणजे तिच्यासाठी कायम फॅमिली, किंवा आता ती म्हणाली 2-3दा की मी झाल्यानंतर तिने करिअर सोडलं, किंवा तिच्या घरातल्या अडचणींमुळे तिला मदतीचा डान्स देखील थांबला. सो ते तिच्या कलेक्टिव्हिस्टिक कल्चरचा तो भाग आहे. मी प्रचंड इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. म्हणजे माझ्यासाठी माझी एखादी गोष्ट आहे, माझी टॉप प्रायोरिटी असते, आणि मग तिथे ते थोडेसे क्लॅशेस होतात की नाही आता माझीच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, आता नाही बाकी काही बोलू शकत. आणि तिचं असं होतं की नाही, आपल्याला प्रायोरिटीज या त्या क्षणाच्या वेळेनुसार बघायला हव्या. तुम्हाला तुमच्याच पद्धतीने गोष्टी हँडल करता येतात असं नाही. आणि मग माघार कोण घेतं? माघार नाही घेत कोणीच माघार नाही घेत. युजली ते कसं होतं, ते असं एका पॉइंटवर म्हणतात, हे बघ आता मी तुला असं सांगितलं, याच्यापुढे तुला काय करायचंय तर तुझं तू बघ. मी त्यांना सेम होतं, मी तिला काय सांगत असेल तरी तेच होतं, आणि ती मला सांगत असेल. आणि साधारण कसे मुद्दे असतात तुमच्या भांडणाचे? म्हणजे इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, शॉपिंग करू नको, असं करू नको, असं काही असतं का? असं नसतं युजली. आणि कपडे, शॉपिंग या सगळ्या बाबतीत आमचं बऱ्यापैकी पटतं. म्हणजे थोडेफार आहेत क्लॅशेस. आता मी क्रॉप टॉप वगैरे घातलं की दिसत होतं, तुम्हाला असं विचित्र नाही का होत? नाही, मला याच्यातच कम्फर्टेबल वाटतं. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको असं काही नसतं. फक्त थोडंसं कधी कधी असं होतं की सगळ्या करताना स्वतःची तब्येत, हेल्थ सांभाळ, प्रायोरिटी लिस्टवरती कायम बाकीच्याच गोष्टी असल्या पाहिजे असं नाही. कधीतरी स्वतःची तब्येत ही गोष्ट असते. तो एक भांडणाचा नेहमीचा मुद्दा असतो. जनरली आजकाल आपण बघतो की उतरवयात पालकांना वृद्धाश्रमात टाकलं जातं. हा दोघींसाठीचा हे प्रश्न आहे की आपल्या मुलांसोबत किती काळ राहावं असं पालक म्हणून तुम्हाला वाटतं, आणि मुलांना जनरली एका वयानंतर आई वडील आपल्या बरोबर राहू नये आपल्यासोबत असं त्यांना वाटतं. म्हणजे काय की उतरवयात तुम्हाला तुमची मुलं सोबत राहावी हे कितपत बरोबर आहे, त्यांनी सोबत राहू नये हे कितपत बरोबर आहे? काय वाटतं तुम्हाला? ह्याला वेगळे वेगळे आयाम असतील, म्हणजे आहेत असं मला वाटतं स्वतःला. कारण मी बरोबर मधल्या भूमिकेत आहे आता. म्हणजे माझी मुलं अजून मोठी होत आहेत आणि माझे सिनियर्स घरात आहेत. आणि हे नक्की आहे की मुलांना मोठं करत असताना मला आई वडिलांची गरज होती आहे, वैसवसा त्यांना माझी गरज आहे, किंवा आमच्या बरोबर ते राहताना सेफ असतात. क्षणोक्षणी आम्हाला एकमेकांची गरज आहे. पण ह्या मुलांच्या बाबतीत आम्ही असं नाही म्हणणार. त्यांना त्यांची क्षितिज त्यांनी निवडली पाहिजे, त्यांच्यासाठी आकाश मोकळं आहे. पण उद्या असं झालं की ते बदलापूर सोडून बाहेर कुठेतरी आहेत, आणि त्यावेळेला त्यांना त्यांची जेवढी गरज असेल तेवढं आम्ही जायची आमची पण तयारी आहे. कारण अगेन परत एकदा प्रश्न, जेव्हा त्यांची फॅमिली ती मुलं सेट करतील त्यावेळेला कुठेतरी एक टप्पा असा येतो की इथे कोणीतरी हवंय आम्हाला, आणि तो मॉरल सपोर्ट खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्ही आमच्या आई वडिलांबरोबर राहिलो म्हणून तुम्ही आमच्याबरोबर राहिलं पाहिजे हा टास्क करणं तर अगदीच म्हणजे निष्फळ आहे सगळं. किंवा तुम्ही गेलात ना आता मग ठीक आहे, मग तुम्ही तुमचं जाताय पण आम्ही आमचं सोडून येणार नाही, ही भूमिका आम्हाला घेऊन नाही चालणार. तर त्या सगळ्यांना कुठेतरी सुवर्ण मध्य गाठला गेलाच पाहिजे असं मला स्वतःला आई म्हणून वाटतंय, आणि मी 100% त्याचा प्रयत्न करीन. अर्थात त्यांना गरज असेल तेवढी. आपल्या पिढीला हे फ्लेक्झिबल राहता आलंच पाहिजे, कारण काळाचं हे तफावत खूप मोठी आहे.
नक्कीच. कारण हे जे काही सगळं म्हणजे सगळं जग आज कॉम्प्युटरने जोडलं गेलेलं आहे, टेक्नॉलॉजीने खूप प्रगती केलेली आहे, ही मागच्या 15-17 वर्षातली. त्याच्या आधीच्या पिढीला एवढं धावणं शक्य नाही आणि ह्या पिढीला थांबवणं शक्य नाही. मग त्याच्यामध्ये आपण आहोत. बरोबर. मग तो बॅलन्स आपल्यालाच करायला हवा. आणि होते एवढं म्हणजे असं काही मी म्हणते की सगळं खूप आयडियल आहे. माझीही अगदी कधी कधी स्वतः काय चाललंय काय कारण आपल्या दगदगीचंच आयुष्य इतकं आहे. बरं वेदिका, तुझं काय म्हणणं आहे? एक आता तू छान पुस्तकं वाचतेस, आपण अनेक पिक्चर बघतो की ज्याच्यामध्ये पालकांना एका उतार वयानंतर आपण समजतो की नाही हे आपल्याला अडगळ वाटते, हा जो थॉट येतो काही म्हणजे मुलांच्या मनामध्ये, तर तू काय म्हणशील अशा मुलांबद्दल? म्हणजे तुझे काय थॉट्स आहेत याबद्दल? काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी माझ्या धाकटा भाऊ आहे, 7वीत येतो, त्याला उगाच चिडवताना असाच मुद्दा छेडला की ताईचं काय, ताई तर लग्न होऊन सासरी जाईल, तुला आई बाबा वगैरे बघायचंय, तू कसं लागशील त्यांच्यासोबत वगैरे असं चालू होतं. आणि त्यावेळेला त्यांनी खूप भारी उत्तर दिलं, तुम्हाला कशाला, कोण म्हणाला मी आई बाबांसोबत राहणार नाही आणि कोण म्हणाला मी आई बाबांसोबत राहणार आहे. आमचं झालं म्हणजे तुम्हाला एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही शेजारचे ब्लॉक घेऊ ना, म्हणजे म्हटलं तर मला माझी स्पेस असेल आणि म्हटलं तर आम्ही सोबत राहू. मला तो थॉट खूप आवडला की सोबत राहायला पाहिजे म्हणजे 24 तास एका घरात राहणं कंपल्सरी नाहीये, तुम्ही जस्ट त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे. उद्या समजा मी फिजिकली त्यांच्यासोबत ते राहतात त्याच ठिकाणी राहू शकत नसेल, दुसऱ्या देशात दुसऱ्या शहरात असेल, तर कदाचित ठीक आहे ना, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, आपण प्रत्येक क्षणाचा अपडेट घेऊ शकतो, मग त्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला पाहिजे. उगाच त्यासाठी असलेले ऑपॉर्च्युनिटीज नाकारण्याला काही अर्थ असं मला नाही वाटत. खरंच तुझा पण विचार चांगला आहे की स्पेस पाहिजे सगळ्यांना. अगदी बरोबर. मला सांगा, तुमच्या दोघींचे जे काहीतरी खूप इंटरेस्टिंग किस्से असतील ना, तुम्ही दोघी कधीच विसरू शकत नाही, किंवा तुम्ही दोघी कधी गप्पा मारायला बसल्यानंतर अनेकदा तुम्हाला आठवत असतील, अरे आपण टेबलची ही मजा कधीच नाही विसरू शकत, असं काही आठवतंय का तुम्हाला? आम्ही खूप उशिरा जागतो दोघी जरी, खूप जागतो, म्हणजे खूप, म्हणजे रात्री लेट नाईट आमच्या सगळ्या कोरिओग्राफीज, कॉन्सेप्ट वरची कामं, रॅन्डम गॉसिप सेशन्स, अभ्यासाच्या रिव्हिजन, चिडचिड, भांडण सगळं रात्री 11 नंतर होत असतं. किस्से असे स्पेसिफिक नाहीयेत, पण ते उजवे असं असतं की एका घरातले सगळे झोपले 10:30 पावणे 11, त्याच्यानंतर आमचा आई मुलगी टाइम चालू होतो. याच आठवणी तुम्हाला अगदी कायम लक्षात राहणार आहे. म्हणजे मातृत्व जे चिरपलेलं असतं आपल्या प्रत्येकीच्याच बाबतीत मी म्हणेन की मातृत्व जे आपल्या आईकडनं आपल्यात झिरपलेलं असतं ते खऱ्या अर्थाने रिफ्लेक्ट होतं ज्याला आपली मुलं आपल्याला समजून घेतात. आपल्याला आपल्या घरातली माणसं समजून घेतात, पण मुलांनी समजून घेणं बरोबर पावती आपल्या मातृत्वाची असं म्हणायला. आईची आई गेल्यानंतर जर स्पेसिफिकली मुलगी असेल, मुलगा पण मुलगी असेल ना, तर मुलीला आईची आई काही काळासाठी का होईना व्हावं लागतं. आणि दॅट इज समथिंग जिथे म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक मुलीमध्ये मॅटर्नल इन्स्टिंक्ट मुळात स्ट्रॉंग असतात, पण ते तिथे जास्त शार्प होतात, ते तिथे कळतं की आई होणं म्हणजे नक्की काय. इट्स नॉट जस्ट अबाउट गिव्हिंग बर्थ, बट रादर दॅन दॅट इट्स अबाउट फिलिंग मदर्स. ते मला तिथे सांग. आणि आपण बघ ना, नकळतपणे आईची आपल्या नक्कल करतच असतो ना लहानपणी. म्हणजे ती कशी साडी नेसते तसं साडी नेसणं, भातुकली खेळणं, किंवा आई कशी माझी तसं तू मग अशी क्रेयॉन्स बरोबर त्यांना विद्यार्थी समजून खेळ. म्हणजे ह्या नकळत आपल्या आईच्या आपल्यात एक आई पण आपल्यात पण ती गुंतत असतात. पण मी असं विचारेन, आई आणि आता आपल्या गप्पा सुरू, आई आणि मैत्री, बरोबर. आई माझी आई माझ्या मैत्रिणीसारखी आहे वगैरे असे स्टेटमेंट्स आपल्याला बघायला ऐकायला मिळतात आपल्याला. तुला काय वाटतं ग याबद्दल? आईने आई असावं की आईने मैत्रिणीकडे बनावं? आईने आई असावं, आईने मैत्रिणीसारखं समजून घ्यावं. म्हणजे ती मगाशी म्हणाली तसं प्रत्येक गोष्ट मी आईशी जाऊन नाही शेअर करू शकत. देअर आर बाउंड्रीज की जिथे मला असं वाटतं की नाही ही गोष्ट मला नाहीये करायची शेअर, तर त्यावेळेला तिने
मैत्रीण म्हणून ते समजून घेणं गरजेचं आहे. एक ऍक्सेप्टन्स तिच्यामध्ये आहे की ठीक आहे, ही गोष्ट तिची आहे, तिची पर्सनल गोष्ट आहे, ती स्पेस ती देते आणि उगाच ती माझी मैत्रिणी म्हणून मी तिला प्रत्येक गोष्ट सांगत नाही. कारण नाही तर मग तिच्या आई असतात आणि मैत्रिणीच्या मैत्रिणी असण्यामध्ये फरक आहे. ज्याने त्याने त्याच्या भूमिकांमध्ये फिट असलं तरच त्या सगळ्या नात्यांची गंमत आहे ना. त्यामुळे आईने आई असावं पण तिने मैत्रिणीसारखं समजून घ्यावं. बरोबर. आता तुम्ही दोघी पण नृत्य करता, तुमचा आता कार्यक्रम बद्दल पण आईने छान आठवण सांगितली. आई भरतनाट्यम आणि तू करते. एक तर वेगवेगळे नृत्याचे वेगवेगळे हे प्लॅटफॉर्म म्हणजे प्रकार आहेत, शैली, बरोबर. पण तुमचे एकत्र नृत्य करतानाचा कसा असतो का अनुभव, जो तुम्हाला तुझ्याकडून ऐकायचंय विशेष करून? आम्ही खूप भांडतो कोरिओग्राफीज करताना, आम्ही खूप भांडतो आणि बऱ्यापैकी मी तिला डॉमिनेट करते. कारण तिचा विशाळपर्यंत झालाय ना शिक्षण, तिचं नृत्याचं शिक्षण चालू, नृत्य गुरु आहे. तिच्याकडे असलेलं क्वांटिटी आणि क्वालिटी ऑफ नॉलेज माझ्यापेक्षा जास्त आहे. माझं असं होतं की त्या दोन बऱ्यापैकी अपोजिट पद्धतीच्या डान्स स्टाईल्स आहेत. त्यामुळे माझं असं होतं की आता इथे तू मला समजून घे, कारण माझ्याकडे नॉलेज कमी आहे, माझ्याकडे लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे मला माझ्या लिमिटेशन मध्ये करायचं आणि तुला माझ्यासोबत ऍडजस्ट करायला लागेल. त्यामुळे मी बऱ्यापैकी तिला डॉमिनेट करते असं मला हरकत नाही. पण ऍट द सेम टाइम ते कुठेतरी असतं की जे म्हणते तो एक एंड पॉइंट आहे, त्याला बदलायचं नाही. आणि ऑलवेज डान्सर म्हणून की माझं इन्स्पिरेशन आहे, माझ्याकडे तो एक डान्सर असायचा एक प्रचंड एक्सपिरियन्स म्हणून की या वयात पण नाचू. तू का नाही शिकलीस ग भरतनाट्यम? ऍक्च्युअली तो किस्सा असा आहे की मी शिकत होते भरतनाट्यम आणि मग माझ्या भावाच्या वेळेला जेव्हा ती प्रेग्नेंट होती त्यावेळेला ती शिकवू शकणार नव्हती. पण काही महिन्यांसाठी मला कथ्थकला घातलं आणि मला तेच आवडलं. आणि मग आता म्हणजे आता असं झालं की नाही, आता मला तेच करायचं. फक्त माझी इच्छा अशी होती की तू मध्यमा पूर्णपर्यंत आलीस, म्हणजे अवघी 2 वर्ष आता राहिली, डिग्री घे. त्याचा फायदा तुला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर होईल. कारण तुला कितीही नॉलेज असलं तरी जोपर्यंत आपल्या आत्ताचा काळ असेल, जोपर्यंत तुझ्याकडे सर्टिफिकेट नाही तोपर्यंत जगासाठी ते नसतं. त्याच्यामुळे तू ते कर, मग ते तू कुठूनही युअर चॉईस. आणि आपल्याकडे म्हटलं तर भरतनाट्यम कथ्थक जुगलबंदी, पण ज्याला आम्ही एकत्र नाचतो त्यांना मला असं नाही वाटत जुगलबंदीपेक्षा ती कंपॅनियनशिप आहे की ते असं जरी ते एकमेकांपेक्षा खूप वेगळं असतं तरी ते खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि ते शेवटी जे काय ते डान्स मध्ये आहे. म्हणजे अगदीच बरोबर आहे की मला ही कला येते, तुला ही कला येते, सो एकमेकांना दिलेलं छानपैकी साथ म्हणायला हरकत नाही आपण त्याला. तर मला अजून एक तुला असं विचारायचं आहे की तू मध्ये काही परदेशी टूर करून शैक्षणिक याच्यासाठी खरं तर एवढं लांब अशा माहीत नसलेल्या समूहासोबत पाठवणं वगैरे सध्याच्या काळातली सगळी परिस्थिती बघता थोडं आई वडिलांना एक मनामध्ये भीती असते, काळजी असते. तुला कसं म्हणजे पाठवताना काही असे आर्ग्यू झाल्या किंवा समथिंग की तू नको जाऊस वगैरे किंवा इथेही तू काही छान करू शकतेस असं काही वगैरे होतं का? सांग ना. आणि तू का गेली होतीस हे पण? येस. सो इकॉनॉमिक्स क्लब ऑफ मुंबई ही संस्था गेली अनेक वर्ष मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक मुलांना आणि स्पेसिफिकली मुलींना वेगवेगळ्या युरोपियन आणि इतर कंट्रीज मध्ये देते. त्यांचा मेन मोटिव्ह या सगळ्याचा असा असतो की तिकडची एज्युकेशन सिस्टीम केम्ब्रिज, ऑक्सफर्ड सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटीज ज्या म्हणजे जगातल्या पहिल्या युनिव्हर्सिटीज ज्याला म्हटलं जातं, या युनिव्हर्सिटीज मधली शिक्षण पद्धती, तिकडची ऍडमिशन प्रोसेस, हे सगळं कसं आहे, त्याला इंडियन स्टुडंट्स कसे कम्पॅटेबल आहेत हे त्यांना पटवून देणं आणि त्या प्रोसेस विषयी मेन म्हणजे माहिती देणं, तो अनुभव देणं. आणि ECMचे चेअरमॅन पन्निकर सर, त्यांचा अल्फा आर्ट्स अकॅडमी नावाचा मुलांमध्ये क्लास आहे आर्ट्ससाठी. मी 12वीला त्यांच्या क्लासची स्टुडंट होते आणि तिकडनं मला कळलं की अशी ट्रिप असते आणि कसं त्यांच्या काही कॅटेगरीज होत्या त्याच्यामध्ये मी सुरुवातीला फिट होत होते. ते फायनान्शियली पण अफोर्डेबल होतं आणि ज्या वेळेला मला कळलेलं की आपण याच्यासाठी परफेक्ट कॅन्डिडेट आहोत त्यावेळेला हा कुठेच डाऊट नव्हता ना आई बाबांच्या मनात ना माझ्या मनात की जायचं आहे की नाही. ते ठरलेलं होतं की जायचंय, आता कसं जायचंय, आता काय घ्यायचंय काय घ्यायचं नाहीये, काय तयारी करायची. आणि जसं जसं ते घरात म्हणजे नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना कळत गेलं की मी जातेय त्यावेळेला मी 18 पण पूर्ण नव्हते. त्या वर्षीच्या जुलैत मी 18 पूर्ण झाले, मी मे मध्ये गेले. तर जवळ म्हणजे फक्त 17 वर्षाचे असतात बहुतेक जणांच्या रिॲक्शन्स होत्या अशा होत्या
लंडन, बापरे. तर बहुतेकांची बापरे एवढ्या लांब तुम्ही कसं मुलीला पाठवलं, त्यात मुलीला पाठवलं, आपल्या सोसायटीत मुलीला एकदम कसं पाठवलं. पण नो डाऊट ना त्यांच्या मनात होतं आणि ना आमच्या मनात होतं. आणि मी बघत होते की माझ्या सोबत असलेल्या मुलींच्या इव्हन तिला ना पालक सतत फोन करत होते की तुम्ही कुठे आहात, मग तू खर्च काच करतोयस, तू हे इथे काच गेलीयस, मग तू कसं करशील. मला आई बाबांनी स्वतःहून फोन एकदाही केला नाही, कारण मी त्यांना सांगितलं मला तुम्ही फोन नका करू, मी कारण वेळा वेगवेगळ्या मी तिथे कुठेतरी असेल मग मी फोन उचलणार नाही, मग तुम्हाला काळजी भेटेल यापेक्षा मीच तुम्हाला मला वेळ मिळाला नेट मिळाला की फोन करेन. आणि त्यामुळे ना मला तो एक कॉन्फिडन्स आला की मी माझ्या जबाबदारीवर राहू शकते. आणि मला हे पण कळलं की माझ्या आई बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं काही नाही की मी चुका करणार नाही, पण मला त्यांनी एक गोष्ट फिक्स सांगितलेली की आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे जे काही परिणाम आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला घेता यायला हवी. ती घेता आली की आपण चुका केल्या तरी हरकत नाही, कारण चुका माणूसच करतो, फक्त त्या रिपीट नाही होतात. सो तो थॉट पक्का होता. आणि त्यामुळे लंडन मध्ये रात्री 1 वाजता 1:30 वाजता पण आम्ही बाहेर भटकत होतो. कित्येक वेळा रात्री मी एकटी चालायला बाहेर पडत होते. आणि हे सगळं घरी माहिती असून देखील ते खूप शांत निवांत होते. आणि ते निवांत होते म्हणून मी कॉन्फिडंट होते. त्यांनी जर डाऊट क्रिएट केला असता तर माझा पण सेल्फ डाऊट डेव्हलप झाला असता. पण ट्रिपला तुम्ही तिला पाठवलं, मग अशी ती म्हणाली की आई बाबांचा विश्वास होता आणि पाठवलं तिला. खरंच कसं म्हणजे एवढं लांब पाठवलं काय थॉट होतं? पुष्कळ विचार, संमिश्र विचार डोक्यात येऊन गेले होते. त्यामुळे ती 17व्या वर्षी तिला पाठवताना खूप गोष्टी मनात येऊन गेल्या. पण विचार दुसरा असाही होता की एकतर सगळा तिचा जो ग्रुप आहे शिक्षकांसहित तो असा आहे की तो एका विशिष्ट हेतूने जात आहे. असं नाहीये की बाबा केसरी टूरशी कुठेतरी टूर झाली आणि ती मैत्रिणींबरोबर जाते, मग कदाचित हो नाही पासून सुरुवात झाली असती हे सांगते. पण तिथे असं होतं की खर्च पुष्कळ आहे, हरकत नाही, आज आपल्याकडे आपली तयारी आहे तेवढी करण्याची मुलीसाठी, आपण करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट एका विशिष्ट हेतूने म्हणजे तिथे ज्या युनिव्हर्सिटीत दाखवल्या जाणार आहेत किंवा तिथल्या अभ्यासकांशी किंवा तिथल्या लेक्चरर्सशी त्यांचं जे बोलणं होणार आहे, त्यांचं जे ऐकायला मिळणार आहे, आपण कितीही पैसा खर्च करून गेलो फॅमिली म्हणून तर आम्ही तिला हे भवताल नाही देऊ शकत. बरोबर, 100% आतमधून युनिव्हर्सिटीज कशा आहेत, त्यांच्या लायब्ररीज कशा आहेत, त्यांच्या शिक्षण पद्धती कशा आहेत, हे आम्ही तिला 17व्या वर्षी काय 27व्या वर्षी सुद्धा दाखवू शकणार नाही. उद्या तिच्या ती खर्चाने गेली मोठी झाल्यानंतर तरी असं कुठे एंट्री दिली जात नाही. मग ह्यांच्या बरोबर जातानाचे फायदे आम्हाला आधी दिसले. घरामध्ये वेगळं असणार आहे. मग तिथे पाठवताना जे मी तिला सांगत होते लहानपणापासून की हे बघ आपल्या घरात ह्या पद्धतीच आहे म्हणून तुला त्या 2 घरांमध्ये असं मिळालंच असं नाही, तर तिथे जे असेल तसं तू ऍडजस्ट झालं पाहिजे. म्हणून सगळंच असं नाही, तुला जे हवं ते तू कर, पण त्या चौकटीत राहून. तेच वाक्य मी तिला लंडनच्या ट्रिप मध्ये सांगितलं होतं. पण ज्यावेळेला आपण म्हणतो की मला ही गोष्ट करायची नाहीये, एकदा आपण ते ऍक्सेप्ट केलं की समोरचा ते बाय डिफॉल्ट रिस्पेक्ट करतो. इकडनं 16 मेला जाणारे मी आणि 26ला तिकडनं येणारे मी वेगळी होते. म्हणजे मॅच्युरिटी, इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण ऍक्च्युअली म्हणतो तो एवढा प्रचंड वाढलेला, सोशल स्किल्स एवढी वाढलेली की ते आता मला पण कळत आहे की क्लिप मला म्हणजे अकॅडमिकली तर त्याने मला खूप मदत केली. सीबीला एक खूप छान गोष्ट ऍड झाली, तिकडच्या अनेक गोष्टींचं एक्सपोजर मिळालं. डॉक्टर योगन लंडन सारखा एक अत्यंत बिझी माणूस ज्याला युजली त्यांना बघू पण शकत नाही लोक, त्यांच्यासोबत थेट अर्धा तास बोलायला मिळालं. तिकडच्या अनेक युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सोबत, व्हाईस चान्सलर सोबत त्यांचे डिनॉमिनेट्स झाले. दॅट इज समथिंग जे आम्हाला खूप इझिली मिळालं नसतं. पण त्याच्या बरोबरीने ऍज अ पर्सन ज्या वेळेला आपण डेव्हलप होतो त्यावेळेला जे सोशल स्किल्स लागतात, ज्या इमोशनल ॲबिलिटीज लागतात, त्या तिथे जाऊन मला माझ्यात किती आहे ते कळले आणि आपण किती पाहण्यात ते पण कळलं. आणि हे आपल्याला स्वतःवर काम करायचं की तिथल्या त्या एज्युकेशन सिस्टीम विषयी किंवा तिथल्या अभ्यासक्रमांविषयी, तिथल्या एंट्रन्स विषयी आपण गुगल सर्च केलं तर आपल्याला माहिती मिळते. पण डिटेलिंग जे त्यांना मिळालं ना ते आम्हाला माहिती नव्हतं, कारण शेवटी प्रत्यक्ष भेट आणि एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे आता ते डिग्री लेवलला अभ्यास करायला सुरुवात करत असताना शक्यता आहे की आपल्याला कदाचित ह्याच्यात पण जाता येऊ शकतं. जायचं की नाही अजून निर्णय
वेळी ती अपॉर्च्युनिटी मिळवण्यासाठी जे काही कष्ट घ्यायला लागतील ते वेगळे, आर्थिक म्हणजे हे गणित तर तिने बघावी तसं आम्ही म्हणत असतो, त्याच्यासाठी आम्ही आहोत, आम्ही नक्कीच करू. पण त्याच्यासाठी काय किती आपल्याला झेप घ्यायचे हे तरी ऍटलिस्ट करा. आणि तिच्यामुळे खरं सांगते आमचं पालकत्व म्हणणार होते. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की आई माझा गुरु आई कल्पतरू, पण इथे आजकालची जनरेशन अशी आहे की आईला सुद्धा अथवा पालकांना घडवतीये ती जनरेशन. खरंच म्हणजे तुमच्या दोघींचं जे बॉन्डिंग आहे ना ते खूप छान आहे. म्हणजे तुम्ही कधी जेव्हा मैत्रिणी व्हायचं तेव्हा मैत्रिणी होता, जेव्हा आई आणि मुलगी राहायचं तेव्हा आई आणि मुलगी म्हणून राहता, जेव्हा गुरु आणि विद्यार्थी व्हायचं तेव्हा गुरु विद्यार्थी होता. सो तुमची सगळ्याच एकंदरीतच नृत्य म्हणा, रोजचं आयुष्य म्हणा, यातलं बॉन्डिंग खूप छान दिसतंय. आणि ह्या मातृदिन विशेष भागात तुम्ही खरंच खूप छान छान वेगवेगळे पैलू, म्हणजे मुलांना वाढवताना सुद्धा पालकांनी काय करावं आणि मुलांनी सुद्धा आपल्या पालकांना कसं समजून घ्यावं त्याचे खूप छान तुम्ही आमच्याशी आज संवाद साधला. आता जाता जाता आपण एक छोटासा रॅपिड फायर तुमच्यासोबत खेळूया. सो मी पहिल्यांदा तुला विचारेन, उत्तर आपली रॅपिड फायर असल्यामुळे एका शब्दात येणं गरजेचं आहे. सो तू मला सांग की आईची एक आवडणारी गोष्ट आणि नावडणारी गोष्ट. तिची एखाद्या आवडणारी गोष्ट ती प्रचंड रेझिलियंट आहे, आणि नावडणारी गोष्ट ते मी इंडिव्हिज्युअलिस्टिक असल्यामुळे असेल, पण ती खूप कलेक्टिव्हिस्टिक आहे. त्यामध्ये कधी कधी तिच्या प्रायोरिटीज जरा बदलतात. प्रॉब्लेमॅटिक वाटतो. गॉसिपसाठी आई जास्त आवडेल की मैत्रीण जास्त आवडेल? आई ऑल टाइम, कारण तिच्याकडे गेलं गॉसिप बाहेर जात नाही. जेव्हा आई चिडते तेव्हा तुला काय वाटतं की तिच्याशी खूप आर्ग्यू करावी की तिथून निघून जावं? माझा मूड कसा आहे, जर मी निवांत असेल तर मी तिच्याशी तासातच भेटू शकते. मी काय हा ठीक आहे तुला जे वाटतंय ना ते कर. जेव्हा तुझ्या आईशी जेव्हा तुझं कॉन्टॅक्ट होत नाही, समजा तू एखाद्या परिसरात आहे तिथे रेंज नाही किंवा 8-10 दिवस कॉन्टॅक्ट तुझ्या आईशी होत नाही, काय येतं तुझ्या मनात आईशी? नाही, मी अशी अटॅच नाहीये कोणासोबतच की फोन नाही होत आता कसं. पण जर तिला माहिती नसेल तर पहिला बापरे आता ही किती पॅनिक झाली असेल हा एक विचार असतो. पण माहिती असेल तर माझं असं होतं ठीक आहे आता काय घरी गेल्यानंतर परत सगळं बोलायचं आहे. एका शब्दात तुझ्यासाठी आई म्हणजे काय? इन्स्पिरेशन. ग्रेट, मस्त. सो आता तुम्हाला विचारेन मी, वेदिकाची एक आवडणारी आणि नावडणारी गोष्ट. वेदिकाची खूप आवडणारी गोष्ट म्हणजे पुस्तकं, आणि तिला अजिबात आवडत नाही सारखे प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. म्हणजे तिला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत म्हणण्यापेक्षा कसं की ठीक आहे नाही काही गोष्टी मी करीन, सांगेन ना तुला येऊन असं. वेदिका जेव्हा हट्ट करते तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तिला ओरडावं की समजून सांगावं? समजून सांगावं अर्थातच, कारण हट्ट म्हणण्यापेक्षा आग्रही असते. आग्रही हट्ट खूप छोटी रेषा आहे, ती आग्रही असते. मग त्या आग्रहाला कुठेतरी कन्व्हर्ट करावं लागतं. मग तिथे ओरडण्यापेक्षा समजुतीचा सूर असेल तर ते फलदायी राहील. वेदिकासाठी एक विशेषण काय द्याल तुम्ही आई म्हणून? विशेषण एकच द्यायचं झालं तर खूप हरवणारी आहे, खूप समंजस आहे. अरे वा, आणि आईकडून मग तुला किती छान आहे. अगदी म्हणजे यात पुढे जाऊन सांगायचं ना तर ती समोरच्याला समजून घ्यायचा जास्त प्रयत्न करते. तुम्हाला वेदिका जास्त मुलगी म्हणून आवडेल की मैत्रीण म्हणून? ऑफकोर्स मुलगी म्हणून. वेदिकाचे पालक, वेदिकाची आई अशी ओळख सुरू झाली होती, आणि आज चक्क आपल्या मुलीच्या साठी म्हणून आपल्याला बोलवलं जात आहे. आणि ह्याच्यापेक्षा कुठल्याच पालकांना मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा आनंददायक काही असू शकते. आणि एक असा छोटासा प्रश्न, वेदिका सोबत कुठे जायला आवडेल, शॉपिंग साठी कॅफेमध्ये? शॉपिंग. शॉपिंग हा आवडता विषय आहे. खूप छान वाटलं. तुमचे विचारही खूप दोघींचे छान आहेत. एकमेकांना समजून घेण्याची तुमच्यामध्ये जी काय म्हणतात ते पण एक गुण आहे जो दोघींनाही तुम्ही छान समजून घेता एकमेकांना. सो आजच्या या काळामध्ये हे असं बॉन्डिंग असणं खूप छान आहे. आणि तुम्ही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमच्या दोघींचे पण मनापासून आभार. आणि खूप छान वाटलं. धन्यवाद.
मातृदिन विशेष भागामध्ये आपण आज वेगवेगळे विचार इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आपण जनरली म्हणतो की ठेच लागली की आपल्या तोंडात म्हणजे जे शब्द येतात तो आई असतो, आणि खरंच आईची आपल्या आयुष्यातली जी जागा असते ना ती खूप वेगळी असते आणि ती जागा दुसरं कधीच कोणी घेऊ शकत नाही. सो या विशेष गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आमच्या युट्यूब वरती कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आणि वयमचे सभासद नसाल तर वयमचे सभासद व्हा. www.vayam.in ही आपली वेबसाईट आहे, त्याला अवश्य भेट द्या. सो थँक्यू सो मच.